हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज एक मूग आणि मसूरपासून एक साधी सिंपल अशी आमटी बनवलेली आहे. तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि भातासोबत, भाकरी, चपातीसोबत खाण्यासाठी म्हणून खूप छान ही रेसिपी आहे. तर त्यासाठी मी अगदी छोटी वाटी हिरवे मूग आणि अगदी छोटी वाटी अख्खा मसूर, तर हे रात्रभर दोन्ही भिजत ठेवले होते. तर सेपरेट भिजवले होते आणि ते मी आता पाण्यातून काढून एका वाटीमध्ये घेतलेले आहेत. तर आता आपल्याला भिजवलेले मूग आणि मसूर हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. तर हे काही फार वाटायचं नाही, अगदी पेस्ट वगैरे बनवायची नाही आहे. तर अगदी ओबडधोबड असे थोडेसे वाटून घ्यायचे आहेत. तर हे तुम्ही खलबत्त्यातसुद्धा वाटू शकता, म्हणजे ओबडधोबड असे वाटले जातात. तर मी मिक्सरला पल्स मोडवर 1 मिनिटभर फिरवलं. तर बघू शकता असे जाडसर मी ते वाटून घेतले. त्यानंतर एक छोटासा असा मसाला बनवूयात आपण. तर त्यासाठी थोडीशी कोथिंबीर आणि 8-10 लसणाच्या पाकळ्यांनी थोडंसं खोबरं हे आपण वाटून घेणार आहोत. तर ते मी मिक्सरला वाटले. तुम्ही तेही खलबत्त्यामध्ये वगैरे जाडसर असं कुठलं तरीही चालू शकते. आणि त्यानंतर मी 2 कांदे अगदी बारीक चिरून घेतलेत. त्यानंतर एक अगदी मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि वाटलेले हे मूग आणि मसूर. बस आपल्याला एवढंच बेसिक असं साहित्य लागणार आहे. तर आता आपण आमटीला फोडणी देऊया. तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल. तेल छान असं गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, थोडंसं हिंग, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, ते छान सगळं तडतडलं की मग त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा आणि कांदा आपल्याला अगदी गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर तेल छान असं कडकडीत गरम झालं होतं, त्यामुळे आपला कांदा लवकर भाजला गेला आहे. आणि त्यानंतर मी हे वाटण घातलेलं आहे, जे आपण मिक्सरला लसूण खोबऱ्याचं वाटलेलं होतं ते. तर ते आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण हा टोमॅटो जो आहे चिरलेला तो घालून घेणार आहोत. तर आता टोमॅटो पण आपण कांदा आणि लसूण खोबऱ्याच्या वाटणासोबत परतवून घेऊयात. तर आता बघू शकता तेल बाजूला सुटायला लागले. तर आपलं हे कांदा टोमॅटो वगैरे छान असं परतलं गेलं आहे. आणि त्यानंतर आपण आता काही मसाले घालून घेणार आहोत. तर अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा किचन किंग मसाला घातला, 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे, त्यानंतर थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली, त्यानंतर 1 चमचा धना जिरा पूड घातली. तर बस आपल्याला एवढेच मसाले घालायचे आहेत. आणि आता हे मसाले आपल्याला कांदा खोबऱ्यासोबत वगैरे छान असं परतवून घ्यायचे. तर आता ते परतवून झाल्यानंतर मी त्यामध्ये घातलेलं आहे आपण वाटलेलं मूग आणि मसूर, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. तर मी अगदी बारीक गॅसवर आता हे 1 मिनिटभर आधी छान परतवून घेतलंय. तर आता बघू शकता सगळं छान असं परतलं गेलं आहे आणि त्याचा खमंग असा सुवास पण यायला लागलेला आहे. तर आता त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत पाणी. तर मी त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण मी असं थोडीशी रस्सा भाजीच बनवणार आहे. फार घट्टसर काही करणार नाही आणि डाळ कशी असते थंड झाली की नंतर ती थोडीशी घट्टच होते. तर त्यामुळे मी थोडंसं पाणी त्यामुळे जास्त घातलेलं आहे आणि आता आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. तर साधारणतः मला ही भाजी शिजायला एक 5 ते 7 मिनटं लागली असतील. तर मी एकदा उकळवून घेतली आणि नंतर अगदी मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि नंतर ती छान अशी उकळून दिली. तर बघू शकता आता आपली ही भाजी छान अशी उकळून रेडी झालेली आहे. तर मी आता ती बाउलमध्ये काढून घेते. तर गावाकडे बऱ्यापैकी अशा आमट्यांचे प्रकार केले जातात. तर ही गावाकडचीच एक रेसिपी आहे. तर ही मी बनवलेली मूग आणि मसूरची आमटी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर परत भेटू असं नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.